बनारसी साडीचा इतिहास हा अत्यंत प्राचीन आणि समृद्ध असा आहे. पूर्वीचं बनारस आणि काशी म्हणजेच आत्ताचं वाराणसी. बनारसी साड्या या त्यांच्या डिझाईन्स, जरी काम आणि त्यांच्या नक्षीसाठी फारच प्रसिद्ध आहेत. या साडीसाठी वापरलेल्या उच्च दर्जाच्या रेशीमुळेच याला रॉयल असा दर्जा मिळतो. बनारसी साड्यांचा उल्लेख प्राचीन धर्मग्रंथांमध्ये आणि बौद्ध पौराणिक कथांमध्ये देखील आढळतो, जो सुमारे 14 ते 15व्या शतकापासून अस्तित्वात असल्याचं मानलं जातं. या साड्यांचा उल्लेख बौद्ध काळातही मिळतो, जिथे भगवान बुद्धांना बनारसी वस्त्रात गुंडाळल्याचं वर्णन आहे. तर साडीचा सुवर्ण काळ म्हणून मुघल काळ ओळखला जातो. 14व्या शतकाच्या आसपास मुघल काळात बनारसी विणकामात मोठी क्रांती झाली. मुघल सम्राटांच्या प्रेमापोटी पर्शियन कला आणि भारतीय कारागिरीचा संगम झाला आणि या काळात बनारस हे रेशीम व्यापाराचं प्रमुख केंद्र बनलं आणि कारागिरांनी सोने आणि चांदीच्या तारांचा वापर करून ब्रोकेड विकसित केलं. असं मानलं जातं की गुजरातमधील कारागीर वाराणसीमध्ये स्थायिक झाले आणि त्यांनी स्थानिक शैलीत नवीन तंत्र आणली, ज्यामुळे बनारसी साडीचा पुनर्जन्म अधिक भव्य रूपात झाला. बनारसी साड्यांवरती मुघल शैलीची छाप दिसते. यामध्ये फुलांची नक्षी जसेच की वेलबुटी, याला कलगा आणि बेल असं म्हणतात. बाहेरील बाजूला झल्लार म्हणजेच सरळ अशा पानांची तार असते. या बनारसी साड्यांचेही प्रकार वेगवेगळे आहेत. यातली पहिली म्हणजे कतन सिल्क, जी प्युअर सिल्क म्हणून ओळखली जाते. शुद्ध रेशमी अशी साडी अशी तिची ओळख आहे. त्यानंतर ऑर्गेन्झा, ज्यावरती जरी आणि रेशीम धाग्यांच्या वापराने ही साडी तयार होते. जॉर्जेट बनारसी साड्या या सुद्धा फारच प्रसिद्ध आहेत. अतिशय नाजूक आणि अशा हलक्या साड्या दिसायला खूपच सुंदर दिसतात. शटायर ही साडी सुद्धा आधुनिक धाग्यांचा वापर करून बनवली जाते. ही सुद्धा बनारसी साडीचाच एक भाग आहे. बनारसी साडी ही सुद्धा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य असा भाग आहे. ही परंपरा टिकवून ठेवण्याचं काम केलं जात आहे. बनारस, आजमगड आणि जौनपूर येथे आजही हातमागावरती या बनारसी साड्या घडवल्या जातात. बनारसी साड्यांची हीच अस्सलता आणि वारसा टिकवून ठेवण्यासाठी त्यांना जिओग्राफिकल इंडिकेशनचा टॅग मिळालाय. म्हणूनच वाराणसीमध्ये हाताने विणलेल्या साड्यांनाच केवळ बनारसी साड्या म्हटलं जातं. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. याशिवाय आम्हाला फॉलो करायला आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका.